निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विभागीय मंथन बैठक वर्ध्यात आयोजित करण्यात आली आहे। सेवाग्रामच्या चरखागृह इथे ही बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहतील। उद्घाटन सत्र सकाळी 11 वाजता सुरू होणार असून या सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। सेवाग्राममध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने आढावा बैठक आयोजित केली आहे। ही विभागीय आढावा बैठक सेवाग्राम येथील चरखा सभागृहात होते आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने याचं जे नियोजन आहे हे नियोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सकाळी 11 वाजता या संपूर्ण बैठकीचं उद्घाटन होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन होते आहे। या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि आमदार, खासदार, विविध मंत्री सोबतच जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि तब्बल 763 एकूण सदस्य या कार्यकारिणीतले हे सर्व या ठिकाणी सदस्य सहभागी होतील अशा सूचना ज्या आहेत त्या अशी माहिती जी आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्याचं नियोजन जर पाहिलं तर या पद्धतीनं 763 एकूण सदस्यांचं खुर्चीचं जे नियोजन आहे हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विविध ठिकाणी या संपूर्ण बैठकीच्या नियोजनात कुठलीही कसर राहणार नाही यासाठीचा प्रयत्न वर्धा जिल्हा भाजप कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि नेमकं या संपूर्ण बैठकीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते आणि विशेषतः काँग्रेसच्या गळात ह्या अशा पद्धतीच्या बैठका होत असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, सेवाग्राम, वर्धा।